मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र त्यानंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजानुसार दिसून येत आहे। त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे। सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही। दरम्यान किमान 12 जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे। विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे। आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये। विजांच्या कडकडाच्या वेळी झाडाखाली, टीन शेड खाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांजवळ थांबणे टाळावे असे यावेळी सांगण्यात आले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।